ऑलमोस्ट सगळं जे फर्निचर आहे ना ते मी व्हाईटमध्ये ठेवलेलं आहे आणि इथं सगळं रिकामं केलेलं आहे कारण स्पृहासारखी घेत होती सो सगळं वरती आहे. त्यामुळे म्हटलं इथे लावून घ्यावा. आणि हे बघा पूर्ण काच फुटलेली आहे आणि ती अशी खूप दिवस झाला आणि आम्हाला वाटलं की परत दुसरी काच लावण्यापेक्षा आपण तीच जी काच आहे तीच काढून ड्रेसिंग टेबलच घेऊया कारण हे पूर्ण रिकाम आहे आत्ता तरी, कारण ती मुलगी सगळंच काढते आहे. आता या जागेवरती ड्रेसिंग टेबल येईल, नंतर दाखवते तुम्हाला कसं दिसतंय काय दिसतं. तर ज्या दिवशी ड्रेसिंग टेबल रिसीव झाला ना त्याच दिवशी इन्स्टॉलेशन देखील झालं. म्हणजे त्यांची जी सर्विस आहे ती अगदी फास्ट आहे. मला आय थिंक 19 वगैरे डिलिव्हरी डेट दिली होती पण 12 तारखेलाच रिसीव झालेलं आहे. तर हे जे ड्रेसिंग टेबल आहे ना हे पूर्ण इंजिनियर्ड वूड आहे. मी ऑलमोस्ट आत्ता जेव्हापासून रेंटेड राहते तेव्हापासून आम्ही इंजिनियर्ड वूडवरतीच जास्त प्रेफर केलेलं आहे, कारण कसं आहे हे हलकं देखील असतं आणि आपण रेंटेड राहत असो तर स्वस्त देखील पडतं. सो हे जे फर्निचर आहे ना हे ट्रेवी फर्निचरचं मी ऑर्डर केलेलं आहे आणि फ्लिपकार्टवरून ऑर्डर केलेलं आहे. इतका मस्त आहे. हे जे मी आता तुम्हाला दाखवते ना ही पूर्ण एक काच आहे, म्हणजे मिरर आहे ड्रेसिंग टेबलचा. म्हणजे पूर्ण हाईटमध्ये तुम्हाला याला मिरर मिळून जाईल. आणि हो मला असं हवं होतं ड्रेसिंग टेबल की ज्याच्यामध्ये हाफ पोर्शन जो आहे ना तो पूर्ण क्लोज पाहिजे, म्हणजे ड्रॉवर्स हवेत प्रॉपर, आणि एक जो पोर्शन आहे तो परफेक्टली ओपन हवा आहे, म्हणजे शेल्फ टाईप. तर हा तशाच पद्धतीमध्ये मिळाला आणि मी बरंच सर्च करत होते आणि बरेच आहेत ना शीशम वूडमध्ये पण खूप छान छान व्हरायटीज अवेलेबल होत्या. पण जसं की मी सांगितलं माझ्या बेडरूममध्ये बेड सोडलं तर बाकीचं जे काही आहे ना ते व्हाईट कलरमध्ये आहे. जो फिक्सवाला वॉर्डरोब आहे ना तो देखील व्हाईटमध्येच दिलेला आहे. सो म्हटलं जे ड्रेसिंग टेबल आहे ते देखील व्हाईटमध्ये करावं. आणि जी मी पहिले ओपन शेल्फ घेतली होती ना ती मी प्लांटर स्टँड म्हणून यूज करणार आहे बेडरूममध्ये. सो हे एकदम असं परफेक्ट कॉम्बिनेशन मला वाटलं. आणि पिंक कलर मी त्याच्यामध्ये घेतलेला आहे कारण पिंक कलर पहिल्यापासून आवडतो, म्हणजे लहानपणापासून पिंक कलर फेवरेट आहे. सो म्हटलं नंतर स्पृहासाठी देखील यूज होईल असाच मी घेतलेला आहे. या ड्रेसिंग टेबलमध्ये आहेत ना बरेच कलर्स आहेत, म्हणजे पूर्ण व्हाईट देखील आहे. त्याच्यानंतर तुम्हाला थोडासा लाईट कलरमध्ये सगळ्या ज्या लिंक आहेत ना त्या मी टॅग करेन, कारण म्हणजे मला पर्सनली आणि तुम्हाला देखील घ्यायला म्हणजे 13,000 किंवा 12,000पर्यंत काही शोधत असाल ड्रेसिंग टेबल आणि तो पण खूप जास्त स्टोरेजमध्ये, तर हा तुम्ही नक्की प्रेफर करू शकता. पूर्ण इन्स्टॉलेशन झाल्यानंतर मी आत्ता तुम्हाला दाखवतेच आहे. या ड्रेसिंग टेबलला लॉकर देखील दिलेला आहे. माझा तो जो लॉकर आहे ना तो म्हणजे व्यवस्थित बसत होता, त्याचा जो एक पार्ट आहे ना तो मिसिंग होता, अदरवाईज त्यांचं इन्स्टॉलेशन वगैरे अगदी परफेक्ट होतं. सो मला तर लॉकरची गरज नव्हती कारण ॲक्च्युली माझ्याकडे वॉर्डरोब आहे त्याला लॉकर आहे. सो मला हा फक्त आपलं जे स्टोरेज आहे ना आपलं बरंच काय काय सामान असतं त्यासाठी मी हा घेतलेला आहे. सो त्यांनी खूप छान असं इन्स्टॉल करून घेतला आहे. आणि इथे स्पृहा बघा तिचा काही ना काहीतरी उद्योग चाललेला आहे साईडला. तिला म्हणजे मेन आहे की माझं जे काही सामान माझं असतं ते सगळं तिला वापरायचं असतं. लिपस्टिक वगैरे तर तिने माझ्या खूप साऱ्या खराब केलेल्या आहेत. आता हा जो ड्रेसिंग टेबल आहे ना याला तर मी लॉक जो आहे सेफ्टी किड सेफ्टी डोअर लॉक जो आहे तो लावूनच घेणार आहे. सो तो मी वरती लावला तर काही प्रॉब्लेम नाही कारण हँडलपर्यंत तिचा आत्ता तरी हात पोचतो आहे. सो अशा पद्धतीने डोअर देखील आत्ता लावलेला आहे. तर तुम्ही इथे बघू शकता त्यांची जी हाईट आहे ती काहीतरी 5-7-8 अशी असेल, तर तेवढ्या हाईटचा हा पूर्ण ड्रेसिंग टेबल आहे आणि तेवढीच उंच अशी काच आहे, म्हणजे खूप छोटी अशी नाही आहे. आणि खूप असं म्हणजे खूप छान आणि थोडासा असा वेगळा लुक येतो. आणि मला जनरली आहे ना सगळ्या काही युनिक गोष्टी ज्या आहेत त्या आवडतात.
करायचं ते तर मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलेलंच आहे, पण त्याच्यासोबत बऱ्याच काही काही सेटअप आहेत ना, त्या देखील मी चेंज करणार आहे. सो ते देखील शेअर करेन. आणि हो, याच्यामध्ये आत्ता तरी मी खूप काय काय सामान ठेवणार नाही आहे. जेव्हा पण मी याचं प्रॉपर ऑर्गनायझेशन करेन तेव्हा नक्कीच तो ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करेन. आत्ता मात्र जसं मला जमेल, ज्या ज्या गोष्टी मला भेटलेल्या आहेत ना त्या मी सगळ्या ठेवलेल्या आहेत. कारण आहेत ना स्पृहा आणि खूप साऱ्या गोष्टी इकडे तिकडे, म्हणजे लिटरली कोंब देखील आम्हाला भेटत नाही आहेत घरामध्ये. सो तसं आहे, पण ठीक आहे, आता मुलं तर करतच असतात. सो आता याच्यामध्ये तर तिला हात लावण्यासारखं असं काही नाही आहे. मी सांगितलं याचा जो लॉकर होता ना, त्या लॉकरचा एकच पार्ट मिसिंग होता. तर जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण त्यांना फोन लावून परत जर त्यांच्याकडून मागवून घेतला तर ते पाठवून देतात. आणि मला तर काही गरज नव्हती, कारण ऑलरेडी लॉक माझ्याकडे आहेत लॉकर. सो मी याला म्हणजे पूर्ण मी स्टोरेजसाठीच जे काही सामान आहे त्याच्यासाठीच, सो मला लॉकरची गरज नव्हती. तर असं आहे ओव्हरऑल लुक. खूप छान वाटतं आहे. कलर म्हणजे खूप, म्हणजे मला तरी व्हाईट कलर तर असाही सगळ्यांना आवडतोच, फक्त मेंटेन करणं पॉसिबल होत नाही. पण मला जितकं जमेल तितकं मेंटेन करायचा प्रयत्न करते, माझं जे काही फर्निचर आहे ते. सो असा हा ड्रेसिंग टेबल दिसतो आहे. हाईट एकदम परफेक्ट आहे, खूप मोठा नाही आहे, खूप छोटा नाही आहे. काच पूर्ण आहे, त्याच्यामुळे खूप छान असा लुक येतो आहे. सो दुसऱ्या दिवशी मी आता ह्याचं जे काही क्लिनिंग आहे ते स्टार्ट केलेलं आहे. तर काल तुम्ही इथे भिंतींवरती क्रेयॉन्सने कलरिंग केलेलं बघितलं असेल. सो मी इथे काही प्रमोशन नाही करत आहे, पण एक जेन्युइन रिव्ह्यू जो आहे, म्हणजे बऱ्याच लोकांना हवं असतं, सो त्यासाठी सांगते. जर तुमच्या मुलांनी आहे ना भिंतींवरती क्रेयॉन्सने काही केलं असेल किंवा कलरिंग केलेलं असेल आणि ते जनरली कुठल्याही लिक्विडनी जात नाही, सो हे जे अर्बन वाईबचं फर्निचर क्लीनर आहे ना, त्याच्याने क्रेयॉन्सचे सगळे डाग जातात. तुम्ही माझी भिंती बघू शकता, खूप ती कलर करते, सारखं करत असते आणि मी ते क्लिनिंग करत राहते. सो एकदम परफेक्ट आहे. तुम्हाला कधीच भिंतींवरती जास्त काय असं घाण दिसणार नाही, कारण सगळ्या काही भिंती आहेत ना त्याच्याने खूप छान क्लीन होतात. तर याच्यामधलं जे काही सामान आहे ते मी रिकामं करताना एकदम फास्ट फॉरवर्ड अशी व्हिडिओ बनवले. तर हे असं आहे. आणि हो, आमची सगळी तयारी चालू आहे माहेरी जायची. तर तिथून मी बरंच काय काय सामान घेऊन येणार आहे, कारण तिथली जी दुकानं आहेत ना ती सगळी मला माहीत आहेत. सो तिथे काय काय भेटणार आहे सगळं माहीत आहे. सो ती सगळी लिस्ट माझी रेडी आहे. तर इथे आता बरंच सामान येणार आहे आणि मला शॉपिंग करायला खूप आवडतं. आणि हो, इथे माझा हेअर क्लिप प्लीज इग्नोर करा, तो वाकडा तिकडा झाला आहे, कारण मी यानं खूप घाईमध्ये आहे आणि खूप घाईमध्ये मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते, कारण बरंच काय काय डोक्यामध्ये चाललेलं आहे. मी ऑलरेडी एक प्रमोशनल शूट करत होते, ते झाल्यानंतर हे अर्धं काम केलं, त्याच्यानंतर मला बॅकपॅकिंगचं काम होतं, बरंच काय 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 काम चालू आहे. सो त्यामधून मी वेळ काढून हे जे काही सामान आहे ना हे मला ड्रेसिंग टेबलमध्ये पहिले भरायचं होतं, कारण सगळं ते वरती आणि सगळं इकडे तिकडे हरवून जात होतं. तर मला हे लवकरात लवकर जे काही सामान आहे ना ते ड्रेसिंग टेबलमध्ये टाकायचं होतं आणि याला लॉक करून घ्यायचं होतं. तर चाइल्ड लॉक तर मी तुम्हाला दाखवते मी कुठे लावला आहे. म्हणजे तो वरती लावला आहे ना, म्हणजे तिच्या हाताला येणार नाही, कारण याचा जो हँडल आहे तो खाली आहे आणि तिला आता हाताला येईल अशा पद्धतीचा आहे. सो मी चाइल्ड लॉक तर वरती लावूनच घेणार आहे, कारण मेन म्हणजे मला माझ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या भेटतच नाही आहेत. म्हणजे कितीतरी वस्तू अशा इकडे तिकडे पडून गेलेल्या आहेत. सो इथे मी माझं जे स्किन केअर आहे ते मी ओपन शेल्फ्समध्ये ठेवलेलं आहे. आणि जे काही आपलं ज्वेलरी वगैरे आहे, आर्टिफिशियल ज्वेलरी, ती मी इथे ठेवलेली आहे आणि लॉक मी इथे वरती लावलेला आहे. सो असा आहे ओव्हरऑल लुक आणि पूर्ण असा आरसा दिसतो आहे, जसं पाहिजे तसं आपल्याला पूर्ण लुक दिसतो आहे आणि एकदम परफेक्ट वाटते मला तरी. असं स्वस्तात मस्त असं तुम्ही ड्रेसिंग टेबल शोधत असाल तर मी याच्या ज्या लिंक आहेत त्या खाली टॅग करते, तुम्ही नक्की प्रोडक्ट चेकआउट करू शकता. ओव्हरऑल रिव्ह्यू दिलेला आहे तुम्हाला, हाईट वगैरे सगळं, कारण आपल्याला जनरली कळत नाही. सो त्यासाठी ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना ह्या महत्त्वाच्या असतात. तर जो माझा ओपन शेल्फ होता त्याला मी आता इथे प्लांटर स्टँड बनवलेला आहे आणि याचा लुक देखील इथे खूप छान येतो आहे. सो कशी वाटली आजची व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर अँड बाय.